त्यावेळेस मी सांगते की ज्याला शिस्त म्हणतो आपण, अशी शिस्त असायची, कधी आवाज नाही यायचा, कधी काही नाही यायचं. प्रयोग सुरू झाला, शेवटपर्यंत लोक छान बसायची. आणि आत्ताचं पब्लिक कसं झालं की करताना हुल्लडबाजी करणं, त्या माणसाला सगळ्यांना नर्वस करणं, एखाद्या नाचणारी नाली तर तिला पण हे करणं, ही पद्धत नाही आहे. आणि आत्ता जो सगळा बाज बदललाय तो आमचा नाही आहे. आम्हाला सांगतात, आम्हाला डान्स करताना आमचा पदर तुम्हाला दिसतोय का कुठे? आत्ता तरी दिसतोय? आत्ताचे पदर असतात का? नसतात. मग हे नाही पाहिजे, खरं तर नाही पाहिजे. पण त्यांचं ठीक आहे, आता चालू आहे आणि DJ चालू आहे असल्यामुळं त्यांचं चालतं. ते म्हणतात आम्ही लावणी नाही म्हणत, लावणी नाही करत, आम्ही DJ वरती डान्स करतो, आमची गाणी असतात वेगळी. पण हे बरोबर नाही आहे. आणि त्याच्यामुळं आमची लावणी किंवा लोकनाट्यातली गवळण, भारूड किंवा गवळण, त्यानंतर वाघ्या मुरळी वगैरे हे सगळं कमी झालं त्याच्यामुळे. आणि माझ्या डोक्यात एक आलं होतं की आमचं शिक्षण याच्यामधलं एक कार्यक्रम होता, त्यावेळेस मी तिथं सांगितलं होतं की बाबा लोककलावंत आता घरी बसले, काहीच काम नाही आहे त्यांना. तर तुम्ही एक काम करा ना, शाळेच्या बाईला आम्ही शिकवतो डान्स, त्यांनी मुलांना शिकू दे. आणि बाकीचं वाजवणं वगैरे ते जे येतील ते आमचे लोक, त्यांना काय ते तुम्हाला द्यायचे ते द्या आणि पगारी ठेवा लोकांना या, असं सांगितलं होतं. पण त्यावेळेस काय मनावर घेतलं नाही. ठीक आहे, पण असू देत. पण आता तरी या गोष्टी व्हाव्यात अशा. आणि सगळ्यांनी खरं तर लोककला किती मोठी आहे काय आहे ते माहिती नाही का, सगळ्या लोकांना माहिती आहे. पण आता सरकारने या लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे की बाबा लोककलावंत हा घरी बसून आहे, उपाशी आहे, मग तो काहीतरी करतो, कसं बाबा कसं आपलं जीवन जगायचं त्याच्यासाठी वाटतं ते करावं लागतं. मग कुठं कुठं तर अक्षरशः मी सांगते ना की, आणि कलावंत हा कलावंतच राहायला पाहिजे शेवटपर्यंत. बिचारा कुठलं तरी हमाल झालाय, कुठंतरी काहीतरी करतो, हे नाही पाहिजे. तर ह्याच्यासाठी एक सरकारने सगळं मनावर घेऊन त्यांची बिदागी म्हणा किंवा काय मानधन म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. तर नक्कीच शासन दरबारी आणि हो, आमचं गाडव आम्हाला लकी आहे. कसं आहे लकी? तर आमची गाडी निघताना गाडव असं गाडीच्या पूर्ण फिरायचं. तर माझे मिस्टर म्हणायचे की आज आपला प्रयोग हाऊसफुल होणार. आणि खरंच आम्ही गाडीत बसलो आणि कार्यक्रमाला गेलो की खरोखर आमचा प्रयोग हाऊसफुल म्हणजे ओव्हरफुल व्हायचा, ओव्हरफुल. इतक्या वेळा प्रत्येक वेळेस निघालं की गाढव आलेच पुढे. म्हणून आम्ही आमच्या गाढवासाठी एक पाळणा लिहिलाय. म्हणून थोडंसं नक्कीच ऐकायला आवडेल. मी तिथे बसून त्यांना इथे पटवून चहूबाजूनी पाळण्यास सजविले, पाळण्यात धेंड निजविले, तुझ तिळभर नाही लाज, दूध पिऊनी आला माझा, आता बंद करी आवाज, का अजूनही तुझ्या चालूच बाष्कळपाता, गाढवा झोपनाता, गाढवा झोपनाता, गाढवा झोपनाता, जग आंब्याचे झाड असे मानावे, बांडगुळ आपण बनावे, धन मिळवावे, कार्य काही असेल, जरी पदरी आला झेल, तदनिंतरची स्कीम सांगतो बाळा, बाजार करावा काळा, तू खावे रे टाळूवरचे लोणी, जनता अगदीच अडाणी, मारावा भरपूर डल्ला, मग भरल्यावरती गल्ला, घ्यावा गुंडांचा सल्ला, शक्तीवर त्या ती कृत्ये दडवावी, मग निवडणूक लढवावी, मग निवडणूक लढवावी, निवडून यावे अधिक साधण्याकरिता, गाढवा झोपनाता, गाढवा झोपनाता, कौशल्याने तंटे लावून द्यावे आणि स्वतःच ते मिटवावे, कधी सोडू नये अपतेष्टांच्या पाठी, खंजीर असतो त्यासाठी, एखाद्याला संपवून टाकावे, गदगद
परतावे मग निवांत बुच उघडावे बेसुमार खावे बंगले अनेक बांधावे गरिबाला खूप पिळावे एके दिवशी गणपा दिल्लीस जावे आणि खुशाल मंत्री व्हावे आणि खुशाल मंत्री व्हावे येईल सत्ता सहजपणाने हाता गाढवा झोपनाता गाढवा झोपनाता गाढवा